माता रमाई आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित मी रमाई हे भारतातील पहिले एकपात्री नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून या नाटकाच्या 25व्या रौप्य महोत्सवी प्रयोगाच्या दिनानिमित्तानं सिने अभिनेत्री प्रियंका उबाळे फुलंब्री येथे विशेष भेट दिली। प्रकाश वाघ निर्मित व प्रियंका उबाळे अभिनीत मी रमाई हे नाटक माता रमाई यांच्या संघर्षमय, प्रेरणादायी व धाडसी जीवनाचा इतिहास उलगडणारे आहे। या नाटकाच्या संदर्भात सविस्तर चर्चा, अनुभव कथन आणि हितगुज करण्यासाठी प्रियंका उबाळे नगरपंचायत सभागृह या ठिकाणी आल्या होत्या। मिलिंद कॉलेज येथे 7 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या त्यांच्या एकपात्री नाटकाला सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावे यासाठी त्यांनी आवाहन केले। त्याप्रसंगी समाज बांधवांना ने आण करण्यासाठी ओएसिस स्कूलचे संचालक राजेंद्र वाघ यांनी आपल्या शाळेच्या बस दिल्या, तर जयप्रकाश पेट्रोलियमचे जेपी शेजवळ यांनी बसेसला लागणारे डिझेल देण्याचे आश्वासन दिले। या प्रसंगी प्रियंका उबाळे यांनी एमसीएनला प्रतिक्रियाही दिली। ज्येष्ठ पत्रकार संजय मोरे, वंदना रामटेके, प्राध्यापक अरुण साळवे, संजय हिवराळे, डॉक्टर के.बी. हिवराळे, तेजराव जाधव, विजय गंगावणे, राजू सोनवणे, संदीप मोरे, विशाल गंगावणे, किरण गंगावणे, कैलास भोसले, सागर साळवे, भिकन शेजवळ, विजय गवळे, एकनाथ पवार, अनंत वाघ, अमोल गंगावणे उपस्थित होते। संभाजीनगरमध्ये येत्या 7 तारखेला तुमचं मी रमाई बोलते हे नाटक तुम्ही करणार आहात। एक पात्री नाटक असणार आहे ते। या नाटकाची खरं तर तुम्हाला प्रेरणा कुठून मिळाली? सर, मी 2015 मध्ये रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित असलेल्या एका नाटकामध्ये मला छोटीशी भूमिका साकारायला मिळाली होती आणि मला असं वाटलं की आपण आतापर्यंत समाजाला ज्यांनी रमाई सांगितल्या त्याची एक बाजू सगळ्यांनी ऐकली की रमाई ह्यांच्या जीवनामध्ये दुःख किती होतं, पण त्याचबरोबर रमाईच्या जीवनामध्ये दुःखाच्या पलीकडे जाऊनही ते दुःख सहन करण्याची जी क्षमता ज्याला आपण म्हणूया की जे धाडस आपण ज्याला म्हणतोय की ते धाडस पण समाजाच्या पुढे आलं पाहिजे, ही प्रेरणा मला 2015 मध्ये मिळाली आणि तिथून माझा प्रवास सुरू झाला। एकंदरीत बाबासाहेबांचं एक वाक्य आहे की एक कलाकार घडला म्हणजे एक पुस्तक घड। हो हो। मग आता इथं रमाईच्या माध्यमातून पूर्ण कादंबरीच म्हणावं लागेल, तर याबाबत आपण काय बोलू? मी तर एवढंच म्हणेल सर की जसं की एखादा गायक असेल तो आपल्या गाण्यांच्या माध्यमातून प्रबोधन करत असतात आणि कमी शब्दांमध्ये खूप काय म्हणतो शब्दाला धार असते त्यांच्या, त्याप्रमाणे प्रबोधन होत असतं। पण मी कलाकार आहे आणि एका कलेच्या माध्यमातून मी रमाईचा इतिहास जिवंत करत आहे। म्हणजे नाटकामध्ये तुम्हाला जिवंत देखावा ज्याला आपण म्हणूयात तो तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि त्याच्यातून मला वाटते खूप जास्त प्रमाणामध्ये रमाईच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार होईल। त्यामुळं एक पुस्तकच म्हणता येईल, एक कादंबरीच आहे। सिनेमा कसं माणसाला चित्रपट बघितला की ती गोष्ट परफेक्ट माइंडमध्ये सेटअप होऊन जाते आयुष्यभरासाठी, पण पुस्तक वाचल्यानंतर त्या गोष्टी आत्मसात करायला थोडं जड जात असतं। तर त्याप्रमाणे जेव्हा तुम्ही नाटक पाहणार आहात तर आयुष्यभरासाठी तुमच्या माइंडमध्ये धाडसी रमाई कशा होत्या हा इतिहास तिथं बसलेली प्रत्येक स्त्री घरात घेऊन जाणार आहे आणि येणाऱ्या पिढीपर्यंत तो इतिहास पोहोचवणार आहे। त्यामुळे इतिहास पोहोचवण्याचं काम मी रमाई नाटक करत आहे, तर सगळ्यांनी सहकार्य करावं आणि उपस्थित राहा 7 फेब्रुवारीला। एकंदरीत आता आपण एक पात्री नाटक करत आहात, आपल्याला असं वाटत नाही का आपण त्यावरती एक लिखाण सुद्धा करावं आणि एक पुस्तक सुद्धा प्रकाशित करावं? हो सर, मला अनेकांनी हे सांगितलं की रमाईवरती तुम्ही जे धाडसी रमाई सांगत आहात तर त्याच्यावर तुम्ही पुस्तक लिहिलं पाहिजे, पण निश्चितच मी पुस्तक लिहिण्यासाठी सुरुवात लवकरच करणार आहे। कदाचित 7 फेब्रुवारीचा जो माझा ऐतिहासिक शो असेल आता तिथूनच मी पहिलं पान लिहील माझ्या आयुष्यातलं रमाईच्या नाटकाच्या संदर्भामध्ये। अनेकांनी सुचवलेलं आहे पण प्रचंड व्याप आहे आणि फक्त उद्देश एक आहे मनात की घराघरात धाडसी रमाई पोचवायच्या आहेत। त्यामुळे मी प्रचंड सध्या व्यापात आहे। प्रत्येक गावांमध्ये भेटी असतात, विहारांना जावं लागतं, थोडा वेळ कमी मिळतो, पण 7 फेब्रुवारीला निश्चित मी प्रयत्न करेल की तिथूनच माझ्या आयुष्याची नवी सुरुवात होणार आहे। कारण बाबासाहेबांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीतून मी रमाई सांगते आणि माझ्या त्या सेटअपला सुद्धा माझा तो सेटअप बाबासाहेबांच्या चरणी मी अर्पण करून पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहे। आउट ऑफ कंट्री सुद्धा मी जाणार आहे। सो तिथून ही सुरुवात होईल एवढं आश्वासन तुम्हाला मी आज देते।